अत श्री साई सच्चरित अध्याय 38 ओवी 109. तेव्हापासूनी बाबांची महती कळूनी आबाल वृद्धाप्रती तेथूनी जन जाऊ लागती शिर्डी न गणती तयांची. पुढे पूजा पंचोपचार नैवेद्याचे नाना प्रकार सुरू झाले आहार उपहार. दुपार तिपार बाबास वरण भात शिरा पुरी चपात्या चटणी कोशिंबिरी नानाविध पंचामृत खिरी अन्न सामग्री लोटली. यात्रा लोटली अपरमित जो तो दर्शना जाई धावत. साई चरणी नैवेद्य अर्पित क्षुधार्थ संतृप्त सहजेच होऊ लागले राजोपचार. ढाळू लागले छत्र चामर टाळ घोळ वाद्य गजर. भजक परिवार वाढला महिमा वाढला सर्वत्र. गाऊ लागले स्तुती स्तोत्र पुढे शिर्डी झाले क्षेत्र. परम पवित्र यात्रार्थीया तेने हंडीचे कारण सरले. नैवेद्य इतके येऊ लागले त्यातची फकीर फुकरे झाले. उरू लागले अन्न बहु आता कथितो अनेक कथा. परिसता आनंद होईल चित्ता आराध्य वस्तूचा अनादर करिता. बाबा निज चित्ता अप्रसन्न करून काहीतरी अनुमान. कोणी साईस म्हणती ब्राह्मण कोणी तया मुसलमान. ज्ञातीविहीन असता तो नाही जयाचे ठाव ठिकाणा. कौन्या ज्ञाती केव्हा जनन कवन माता पिता हे ज्ञान. मुसलमान ब्राह्मण वा असता जरी मुसलमान. कैसे मशिदीत अन्याराधन असते का तेथ तुलसी वृंदावन. घंटा वादन साहता का करू देता शिंख स्फोरण. सवादित्र कथा कीर्तन टाळ घोळ मृदंग वादन. हरिनाम गर्जन मशिदी असता जरी मुसलमान. मशीद स्वये बैसून करू देता का गंध चर्चन. तेतसह भोजन करीता काम असता जरी मुसलमान. असते काय संविधकान निज पल्लवचे दाम वेचून. करिता का जीर्णोद्धारण देवळाचे धारण करिता का स्नानोत्तर. महावस्त्र पितांबर उलट आराध्य दैवती अनादर. झाली या क्षणभर खपत नसे ये अर्थीची बोधक कथा. आठविली जी लिहिता सादर करीतो अति विनीतता. स्वस्थ चित्ता परिसीजे पहा एकदा ऐसे घडले. बाबा लेंडीहूनी परतले मशिदीशी येऊन बैसले. भक्त पातले दर्शना त्यातची बाबांच्या बहुप्रीतीचे. होते भक्तवर चांदोर करसाचे आले भुकेले दर्शनाचे. बिनीवाल्यांचे समवेत नमस्कारोनी साईनाथा. सन्मुख बैसले ते उभयता. चालल्यास्ता कुशल वार्ता. बाबा अवचिता रागावले
म्हणती नाना तुझ कडून व्हावे कैसे हे विस्मरण. हेच काय त्वा केले संपादन मज सवेदीन घालवूनी. त्वा जी माझी केली संगती अखेर तिची हिच कागती. ऐसी कैसी भ्रमली मती यथा निगुती मज सांग. परी सोनी नाना धोवदन पणी विचारिती कोप कारण. होई ना काहीही आठवण मनमा उद्विग्न झाले. चुकले कोठे काही कळेना मनो कोपास काही कारण दिसेना. परी काहीतरी झाल्या विना बाबान कोणा दुखविती. म्हणून बाबांचे पाय धरिले बहुता परी विनविले. अखेर नानानी पदर पसरिले पुसिले भरले कारागे. वर्षानुवर्ष माझी संगती असता तुझी हे कागती. काय झाली तुझी अमती बाबा वदती नाना ते. कोपर गावी कधी आला वृत्तांत काय वाटेसी घडला. मार्गात मध्ये कोठे उतरला तांगा हाकिला की थेट. नवल काही घडले वाटे साध्यंत परिसावे ऐसे वाटे. सांगपा झाले काय कोठे असो मोठे सानवा. ऐसे परिसता नाना उमजले नत्काळ त्यांचे तोंड उतरले. जरी बोलावया मनी शरमले तरी ते केले निवेदन. लपवा लपवी न चाले तीथ मनात केले हे निश्चित. मग जे घडले ते साध्यंत नाना सांगत बाबा ते. असत्य चाले ना साई प्रती असत्य नाही साईंची प्राप्ती. असत्य जाणे अधोगती अंती दुर्गती असत्ये. गुरु वचन महादुष्कृती पापास नाही तया निष्कृती. जाणोनी नाना बाबा प्रती घडलेले कळविती साध्यंत. म्हणती प्रथम तांगा ठरविला थेट शिर्डीचा ठराव केला. गोदा तटीचा दत्त अंतरला बिलीवाल्यांना त्या योगे. होती मजला घाई मीच तया ते केली मनाई. शिर्डीहून परतता पाही घेता हे येईल दर्शन. बिनीवाले दत्त भक्त लागता दत्त मंदिर मार्गात. उतरावे खाली आले मनात दत्त दर्शनार्थ दत्ताच्या. परी होती मजला घाई मीच तया ते केली मनाई. शिर्डीहून परतता पाही घेता येईल दर्शन. ऐसा होऊनी उतावीळ शिर्डीस यावया होईल वेळ. म्हणून केली म्या टाळ भेट हेळसिली दत्ताची. पुढे करिता गोदा स्नान कंटक मोठा पायी ऋतून. मार्गी अत्यंत झाला शीन काढीला उपटून प्रयत्ने. तव बाबा देती इशारा बरीही नव्हे ऐसी त्वरा. सुटलासी काट्यावरी तू बरा करुणी अनादरा दर्शनी. दत्ता सारिके पूज्य दैवत
असता सहज मार्गी तिष्ठत अभागी जो दर्शन वर्जित मी काय पावत पावत तयासी आता असो हंडीची वार्ता मशिदी माझी साई समेता काय ती अपहरान भोजन पावनता भक्त प्रेमळता साईंची माध्यान पूजा झाली यावरती प्रत्यही होता बाबांची आरती भक्तजन जव माघारा परती उदित देती समस्ता मशिदीची आधारेवरती बाबा येऊनी उभे ठाकती भक्तगण अंगणी तिष्ठती चरण वंदती एक पायावरी ठेवोनी डोई जो जो सन्मुख उभा राही तया एकेका व्हाळी ते समही लावीत साई साई उदिते आता समजती लहान थोरी जावे जेवाया आपापुल्या घरी वंदोनी बाबांची आज्ञा ही शिरी माघारी परतत फिरता मग बाबांची पाठ पडदा ओढीत यथा परिपाठ ताटा वाट्यांचा खनखनाट होई मग थाट प्रसादाचा साई कर स्पर्श अपूत नैवेद्य शेष मिळवा परत म्हणून मार्ग प्रतीक्षा करीत कित्येक बैसत अंगणी एरीकडे निंबरानी कट बाबाजवळ बैसती करुनी पाठ दोन्ही बाजूस पंक्तीचा थाट आनंद उद्भट सकळिका जो तो आपापला नैवेद्य सारी साई समार्थांची या पुढारी ते मग एका ताटा भितरी निज करे करीत एकत्र ते बाबांच्या हातीचे शीतल लाधावया पाहिजे भाग्य अमित जेने भोगता सबाह्य पुनीत सफल जीवित तयाचे वडे अपूप सांजोऱ्या पुरिया कधी शिखरीनी घार गेफिनिया विविध शाखा खिरी कोशिंबिरिया बाबा मग बरविया एक वटती एने विधी मग ते अन्न बाबा करीत ईश्वरार्पण मग श्यामाना नानाकडून ताटे भरून वाढीत पुढे एकेकास बोलावून आपुले पाशी बैसवून परमानंदे प्रीती करून अखंड भोजन करवीत खमंग घृते जो सुखाडला पोळीवरान्न इही मिसळला ऐसा करुनी गोड काला बाबा सकाळला वाढीत सेविता हा प्रेमाचा काला काय गोडी ब्रह्मानंदाला भोगता बोटे चोखीत निघाला अखंड झाला तृप्तीने कधी मांडे पुरण पोळिया कधी पुरिया शर्करे घोळलिया कधी बासुंदी शिरा सांजोरिया वाडी ती गुळवरिया स्वादिष्ट कधी शुभ्र आंबे मोहर तयावरी वरान्न सुंदर घृत लोणकडे स्वादिष्ट रुचिर शाखा परिकर वेष्टित लोणचे पापड आणि रायते नाना परीची भजी भरीते क्वचिदाम्ल दधित तक्र पंचामृते धन्य ते सेविते दिव्यांना जेथे भोगता श्री साईनाथ भोजनाची त्या कायमात भक्त तेथ अकंठ जेवित ढेकर ही देत तृप्तीचे
ग्रासोग्रासी समाधान तुष्टी पुष्टी क्षुधानाशन ऐसे ते गोड सुग्रास अन्न परम पावन पावन प्रेमाचे ग्रासोग्रासी नाम समस्त दिव्यानाच्या आहुती देत पात्र अनुमात्र रीतेन होत ओगरिले जात वरीचे वरी जया पक्वांनी जया पक्वांनी जया असक्ती प्रेमे वाढेती तया सती ती किती एकास आम्र रसी प्रीती रस त्या वाढीती प्रेमाने ऐसे हे अन्न वाढावयासी नाना साहेब निमोन करासी अथवा माधवराव देशपांड्यासी बाबा प्रति दिवशी अज्ञापित तयांचाही नित्य नेम नैवेद्य वाढणे हेची काम तदर्थ करीत अति परिश्रम परम प्रेम समसमन्वित भात सुग्रास जिरे साळी जैसी मोगरियाची कळी वरी तुरीची डाळी पिवळी घृत पळी पळी समजता वाडी ताई आमोद घमघमीत चटणी आसी भोजन चमचमीत अपक्व अरुचिर नाही किंचित यथेष्ट निश्चित जेविती त्या स्वानंद तट्टीच्या सेवया सप्रेम भक्तीची या कुरवडिया शांती सुख स्वानुभविया वाचूने जेवावया कोणये हरिरन्न हरिर भोक्ता हरीच रसाची चवी चाखिता धन्य तेथील अन्न वाढिता धन्य तो सेविता दाताही या सर्व गोडीचे जे मूळ ती एकनिष्ठा गुरुपदी प्रबळ गोड नवे शर्करा गुळ गोड ती समूळ श्रीसद्धा ऐसे नित्य श्री नित्य मंगळ खीर शिरा काल्याची चंचळ पात्री बसल्यावर टंगळ मंगळ चालेन मंगळ ही तेथे परोपरीची पाक निष्पत्ती सेवुनी होता उदर पूर्ती विनादध्योदन नाही तृप्ती नसल्यास मागती तक्र तरी एकदा स्वच्छ तक्राचा प्याला जो गुरु राये निजहस्त भरिला प्यावया मज प्रेमे दिदला म्याजव लाविला ओठास शुभ्र स्वच्छ तक्र दृष्टी पाहोनी झाली सुख संतुष्टी लाविला तो प्याला ओष्टी स्वानंद पुष्टी लाधलो आधीच पक्वांनी झाले पोट ते हे होईल कैसे न प्रविष्ट आशंका ऐसी घेता क्लिष्ट गुटका तो स्वादिष्ट लागला पाहुनी ऐसा मी संकोचित बाबा ती काकुळती वदत पिऊन घेरे ते समस्त योगना हा परत जणू गमला असो पुढे आलीच प्रचिती तिथून पुढे 2 मासांती बाबा आपुला अवतार संपविती खरेच पावती निर्वाण आता तया ताकाची तहान भागवावया मार्ग न आन विनासाई कथा मृतपान तेच की अवलंबना फुले हे माड साई नाथाशी शरण साईच देतील पुढा जे स्मरण तेची की होईल कथा निवेदन श्रोतीनी अवधान राखावे
स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते हंडी वर्णनम नाम अष्टत्रिशतोत्तमाध्यायः संपूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु।